सिद्धार्थनगर बस चालकासोबत एक भयंकर घटना घडली आहे। एक सायकल चालकाला वाचवण्याच्या नादात तोल गेला आणि 50हून अधिक प्रवाशांनी भरलेली बस थेट नदीत कोसळली। या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हा अपघात इतका भीषण होता की सगळीकडे रक्ताचा खच भरला होता। या बसमध्ये झालेल्या 50 प्रवाशांसोबत जे काही घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। 23 प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून अचानक उलटी होऊन शारदा नदीत कोसळली। या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर सुमारे 7 जण गंभीर जखमी झाले। इतर लोकही जखमी झाले। सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सायकल स्वाराला वाचवताना मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरच्या बाधणी ब्लॉकमधील मोहन कोला गावात ही घटना घडली। देवी पाटण मंदिराहून परतत असताना चारगव्हाण पुलावर बस उलटली। या अपघातात 50हून अधिक प्रवासी जखमी झाले। बसमध्ये एकूण 53 जण प्रवास करत होते, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला। बसमध्ये प्रवास करणारे लोक बलरामपूर येथील पाटण देवी मंदिरात मुंडन कार्यक्रमासाठी गेले होते आणि परतत असताना हा अपघात झाला। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार जे सायकलने प्रवास करत होते त्यांच्या सायकलची बसला धडक बसली आणि ती बस आली खाली। सायकल स्वाराचाही यामध्ये मृत्यू झालाय, तर सायकल स्वाराला वाचवण्याच्या नादात बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस उलटली। या प्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। अपघातामागे अजून काही कारण आहे का याचीही चौकशी सुरू आहे। सायकल स्वाराला वाचवायला गेल्यानं ही घटना घडल्याने चालकानं प्राथमिक तपासात सांगितलेलं आहे।